गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहे कोरीगड एक्सप्लोर करण्यासाठी। आणि कोरीगड पुण्यातून 100 किलोमीटर आहे आणि लोणावळ्यातून 12 किलोमीटर आहे। आणि लोणावळ्यामध्ये आल्यानंतर प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून तुम्ही कोरीगडपर्यंत येऊ शकता। तर मित्रांनो, इकडच्या साईडला पार्किंग आहे। इथं 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये घेतात। आणि इथून आपला ट्रेक चालू होतो। ही अशी पायवाट आहे, तर ह्या पायवाटेने आपल्याला 20 ते 25 मिनटं ट्रेक करायला लागतो। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात। त्या पायऱ्यावर चढून जायला 20-25 मिनटं लागतात। म्हणजे असा 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण गडावर पोहोचतो। तर चला तर मग आपल्या ट्रेकला सुरुवात करूया। अर्ध्या तासाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला पुढे आल्यानंतर हा बोर्ड लागतो। इथं गडाची सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्याच्या बाजूलाच या अशा पायऱ्या चालू होतात। थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर पुढे आपल्याला एक अशी गुफा लागती। इथे एक गुफा आहे आणि त्याच्या पुढे एक मंदिर आहे। ते असं गणपतीचं मंदिर आहे। इथं आतमध्ये जाऊन बघू आपण कशी आहे काय। खूपच मोठी गुफा आहे आतमध्ये। मग थोडासा अंधार आहे। चला गुफेत काय होतं काय माहिती, ठसका लागला मला। चला तर आपण वर जाऊ। आता आपण हाफ पोर्शन कव्हर केला, अजून अर्ध्या पायऱ्या राहिल्यात वर जायला। इथल्या पायऱ्या थोड्याशा खराब आहेत आणि पावसाळ्यात खूप भारी वाटतं इथं, कारण या पायऱ्यावरून सगळं पाणी वाहत येतं असं। आणि वरती एक वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉलचं पाणी सगळं त्या पायऱ्यावरून असं वाहत खाली जातं। त्यामुळे खूप सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटतो इथं। पण आम्ही आता हिवाळ्यात आलो आहे, त्यामुळे इथं पाणी नाही आहे। पण पावसाळ्यात पण तुम्ही येऊ शकता। खूप भारी इथून पाणी पडतं असं खाली, बघायला भारी वाटतं। तर मित्रांनो, आपण आता वरती पोचलेलो आहे आणि आपल्याला इथं लागलेला आहे गणेश दरवाजा। बघू शकता इथं हा गणेश दरवाजा आहे आणि हीच गडाची एंट्री आहे इथं। आणि त्याच्या शेजारीच असा एक बुरुज आहे आणि खूप मोठा असा दरवाजा लागलेला आहे आपल्याला। चला आपण आता इथून मध्ये जाऊया। गणेश दरवाजातून वरती आल्यानंतर इथे एक मंदिर आहे। तर इथं असं एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागं 2 तळे आहेत। तुम्हाला आता महादेवाचं मंदिर दाखवतो। आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर अशा 4 तोफा आहेत तिथं आणि त्याला असा तोफांचा तोफगाडा पण लावलेला आहे। लईच वारं सुटले जोरात। तर आता पुढं आपण इथं कोराई देवीच्या मंदिराच्या तिथं आलो आहे। आता वाऱ्यामुळे आवाज जरा थोडासा ब्रेक होत असणार आहे, मध्ये मध्ये जो लय जोरात वारं येते। आणि हे आहे कोराई माताचं मंदिर आणि त्याच्या समोर असं तुळशी वृंदावन आहे आणि वरती एक दीपमाळ पण आहे। तर
कोराई देवीचं मंदिर, हनुमानाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर पाहून आपण इकडच्या साईडला ह्या बुरुजावर आलेलो आहे आणि या बुरुजावरून खाली खूप सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. तर चला तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय काय ते.